समाचार अब तक, सत्य का साहस। क्राइम ब्रांच 2च्या पथकानं अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतनगर येथे असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकून एकूण 26,600 रुपये किमतीची 3 तंबाखूची पॅकेटे जप्त केली असून याशिवाय इतर मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। या घटनेत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अधिक तपास अंबाझरी पोलीस करीत आहेत। याशिवाय अंबाझरी पोलिसांनी ठिकठिकाणी अवैध हुक्का पार्लरवर छापे टाकून आरोपींना अटक केली आहे। या घटनेची अधिक माहिती देत आहेत पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत। नेहमीप्रमाणे हुक्का अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राहतेच। ते हुक्का पार्लर चेक करत असताना त्यांचे काही गाईडलाईन्स आहे। हर्बलच्या व्यतिरिक्त जर आम्हाला तंबाखू मिळाला तर आम्ही कारवाई करतो। त्याच पद्धतीने चेकिंग दरम्यान कोलास कॅफे म्हणून आहे भरतनगर अंबाझरी ठाण्याच्या हद्दीत, त्याच्यात 3 पुढे आम्हाला तंबाखूचे मिळाले आणि टेबलवर ठेवलेले 10 पाट होते। टोटल ते 26,600 रुपयाचे माल जप्त केला। त्याच्यात नरेश खेता म्हणून आहे आणि अभिलेश भावे म्हणून आहे। या 2 आरोपींना ताब्यात घेऊन पुढच्या कारवाईसाठी अंबाझरीला दिलेले आहे। आणि अशा प्रकारे कुठेही काही असेल तर हे आमचं रेग्युलर चेकिंग सुरू राहते। त्याचप्रमाणे 2 दारू रेड झाली, एक अंबाझरी गेट्टी घरात आणि परत वर्लीचे रेड अंबाझरीला आणि एक मानकापूरला। आमचा मोहीम चालू असताना लपी चोरी जिथं कुठं असतील आम्हाला माहिती मिळाली की आम्ही पथक पाठवतो, कारवाई करून समूळ नष्ट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आम्ही। अंबाझरी परिसरातली महिला आहे, सिनियर सिटीजन आहे, भारती एक बत्तुलवार म्हणून आहे। तिच्याकडे 14 बॉटल सापडले लपून चोरून विकत असताना, ते तिच्याकडून जप्त केल्याने अंबाझरीला दिलं। आणि गिट्टीगण हजारी पहाड तिथला एक आरोपी आहे सिमोन सुनील बानेवर, ही पण महिलाच आहे। त्यांच्याकडून 4 लिटर दारू सापडले, त्यांना पण रेड कारवाई करण्यात आली आणि पुढील कारवाईसाठी गिट्टीगणांना दिलं। तसेच आता नुकताच प्रफुल्ल बारसिंगे म्हणून आहे अंबाझरीचा बुद्धविहाराजवळ, तो लपून चोरून वर्लीचा धंदा करता असं माहिती मिळत त्या रेड केला। 3450 रुपयाचा मुद्देमाल जप्त आहे। आणि भोलानाथ सदभोरे हा मानकापूर एरियात वर्ली लपून चोरून सुरू आहे अशी माहिती मिळाली, त्याच्यावर रेड गेली। 1790 रुपये नगदी जप्त केले आणि पुढील कारवाईसाठी मानकापूरला दिलं। ही कारवाई एपीएस सोनोने, एपीआय चांभारे आणि पीएसआय राऊत आणि हवालदार तुमराम आणि दीपक छोले आणि त्यांची टीम हे सर्वजण फील्डमध्ये राहून हे काम करीत आहे। समाचार अब तक साठी रिंकू पांतावणे, नागपूर।